नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराजकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या कर्नाटक, केरळ या भागामध्ये एकदम जोरदार मान्सून दाखल झाले आहे. जोरदार पाऊस आहे. हा मान्सून शेतकरी मित्र सध्या महाराष्ट्रात देखील 7 जूनला महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्याला 7 तारखेला झालेला आहे. हा हा पाऊस मान्सूनचा पाऊस सरासरी शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये आज 7 तारखेला संध्याकाळी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार मान्सूनच्या सरी बरसल्यात आहे आणि ज्या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस आहे. आणि आज 8 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, आज 8 तारखेला देखील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसा पाऊस 3 वाजेपर्यंत या जिल्ह्यामध्ये राहणार आहे. तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये हा पाऊस देखील आज 8 जूनला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 8 जूनला 5च्या टायमाला सांगोला, पंढरपूर, अकलूज, पंढरपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी या भागामध्ये देखील आज पाऊस जोरदार राहील. तसेच बीड, केज, माजलगाव, परळी या भागामध्ये देखील आज पाऊस 5 वाजल्यापासून पडण्याची शक्यता आहे आणि 7 ते 8च्या टायमाला हा पावसामध्ये परत जोर वाढत आहे आणि हा पाऊस पैठण, संभाजीनगर, तसेच बीड, जामखेड, पाथर्डी, अहिल्यानगर, करमाळा, बारामती या साईडला पावसाचा जास्त जोर राहील. तसेच बार्शी, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील आज पाऊस पडणार आहे. तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील हा पाऊस राहील आणि विदर्भ साईडला चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस मित्र परत 9 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये हा पाऊस राहणार आहे. 9 तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये पावसाचा जोर वाढेल. तसेच हा पाऊस परत 9 तारखेला सोलापूर, अक्कलकोट, लातूर या भागामध्ये, धाराशिव, बार्शी या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. तसेच केज आणि काही ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी पडणार आहेत. तसेच मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील हा पाऊस 9 तारखेला राहणार आहे. त्याच्या शेतकरी मित्र खास करून सांगायचे म्हणजे हा पाऊस मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील आणि विदर्भ साईडला हा पाऊस 10 तारखेपासून जास्त वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडला अमरावती, अकोला, तसेच यवतमाळ, आर्वी, वर्धा, हिंगणघाट, तसेच चंद्रपूर, उमरखेडा, भंडारा, नागपूर या भागामध्ये 10 जून पासून पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. तसा पाऊस परत 10 जूनला देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील. 10 जूनला विदर्भ साईडला पावसाचा जोर जास्त राहील. तसेच हा पाऊस मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील 11 तारखेला पाऊस राहील. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी आपण हा पावसाचे प्रमाण थोडे परत अल्प जरी असले तर या पावसाचे प्रमाण हे परत 12 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे, परंतु पाऊस हा थोडाफार प्रमाणात राहील. परंतु 8 आणि 9 तारखेला पावसाचा जास्त जोर हा मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहील. त्याच्यामुळे पुढील अपडेट आल्यानंतर आपण करू. ते अशी ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.